पुण्यातला सराईत गुंड शरद मोहोळची हत्या झाली त्यानंतर जसजशी आरोपींना अटक झाली तसतशा रोजच्या रोज नवीन माहिती समोर येते। त्यातच आता मोहोळची हत्या ही वर्चस्ववादातून झाल्याचं बोललं जाते, तर मोहोळची हत्या बदला घेण्याच्या उद्देशाने झाल्याचा संशय आहे। पाहूया शरद मोहोळच्या हत्येमागचे कंगोरे आणि कारणांचा पाठलाग करणारा हा स्पेशल रिपोर्ट। शरद मोहोळची हत्या वर्चस्ववादातून। अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या। पुण्यातून लवासा सिटीकडे जाताना वाटेत लागणारं हे मुठा गाव, ज्या शरद मोहोळची पुण्यात भर दिवसा हत्या झाली त्या शरद मोहोळचं हे गाव। मुठा गावापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं वेगरे नावाचं गाव हे मोहोळची हत्या घडवून आणणाऱ्या नामदेव कानगुडेचं। मुठा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे नावाचं गाव हत्येतला दुसरा आरोपी विठ्ठल शेलारचं। मुळशी खोऱ्यातल्या या लहान लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातूनच शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आलंय। मुळशी तालुक्यात 2010 साली नामदेव कानगुडेकडून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली होती। शरद मोहोळनी नामदेव कानगुडेला मारहाण करून त्याचा बदला देखील घेतला होता, पण पुढे दोघे एकत्र काम करायला लागले, त्यांच्यामध्ये समझोता झाला। मात्र मागील वर्षी वेगरे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामदेव कानगुडेची भाऊजय उभी राहिली आणि त्यासाठी त्याने शरद मोहोळकडे मदत मागितली। शरद मोहोळने ती नाकारली, उलट नामदेव कानगुडेला अपमानित केलं। शरद मोहोळच्या घरातून नामदेव कानगुडे रडत बाहेर पडला। त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरनी हे पाहिलं आणि दोघा मामा भाच्यांनी शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं। शरद मोहोळच्या टोळीतली ही धुसफूस मोहोळचा विरोधक असलेल्या विठ्ठल शेलारला समजली। 2017 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या विठ्ठल शेलारची टोळी हिंजवडी IT पार्कच्या परिसरात सक्रिय होती। 2021 साली तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरद मोहोळने शेलारच्या एरियात जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे दोन्ही टोळ्यांमध्ये वाद झाला आणि शरद मोहोळच्या साथीदारांनी पुणे बंगळुरू महामार्गावर असलेल्या सयाजी हॉटेलजवळ विठ्ठल शेलारच्या गाडीवर हल्ला केला। विठ्ठल शेलारला त्यावेळी जीव वाचून पळ काढावा लागला। एव्हाना शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर विठ्ठल शेलार आधीपासूनच भाजपमध्ये होता। परंतु एकाच पक्षामध्ये असलेल्या या दोघांच्या टोळ्यांमधला संघर्ष वाढत चालला होता। त्यातूनच विठ्ठल शेलारनी नामदेव कानगुडेला शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात मदत केली आणि अवघ्या 20 वर्षांच्या साहिल पोळेकरनी शरद मोहोळवरती गोळ्या झाडल्या। त्यासाठी साहिल पोळेकर अनेक दिवस शरद मोहोळच्या पुढे मागे करत होता आणि त्यातूनच त्यांनी शरद मोहोळचा विश्वास संपादन केला होता। पुणे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 24 आरोपींना अटक करून या हत्या प्रकरणाचा उलगडा केलाय। याच्यामध्ये आपल्याला काही इनपुट्स भेटले होते त्याच्यामध्ये, आणि या संपूर्ण गुन्ह्याच्या कटामध्ये काही आरोपींचा याच्यामध्ये प्राथमिक सहभाग असल्याचं आपल्याला निष्पन्न झालेले आहे। याच्यामध्ये जवळपास आजपर्यंत एकूण 13 आरोपींना अटक झालेली आहे। ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत, त्याच्यातले 2 आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत। त्याचबरोबर इतर 11 आरोपी आपल्या ताब्यात आहेत। दुसरीकडे शरद मोहोळच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे। मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पुणे पोलीस योग्य रीतीने तपास करत असल्याचं स्पष्ट केलं। अतिरेकी संघटना ज्या आहेत, आतंकवादी संघटना आहेत किंवा ज्या धर्मांध लोकांच्या संघटना आहेत, यांनी सुद्धा शरद मोहोळची हत्या करण्याकरता काही डावपेच आणि कटकारस्थान केलं असण्याची शक्यता आहे, असं आमचं ठाम मत आहे। आणि त्या दृष्टीने सुद्धा, त्या अँगलने सुद्धा या गोष्टीचा तपास झालेला नाही आहे। त्यामुळं हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा। पोलिसांचा तपास हा अपुरा आहे, समाधानकारक बिलकुल नाही। त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे असं आमचं मत आहे। कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही।
आता ती एक हत्या झाली, कोण तो मेला, मोळ 10 दिवस तो मेल्यापासून अजून रोज सकाळ संध्याकाळ कोण विद्वान होता, देशाचा मोठा नेता होता, कळत नाही. चौकशी झाल्यानंतर याबद्दल आम्ही चर्चा करू. शरद मोहोळजींचा हिंदुत्वादी कार्यामध्ये फार मोठं काम होतं. हिंदुत्व म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत. त्या म्हणून चौकशीच्या अंतमध्ये आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. शरद मोहोळने 2010 साली किशोर मारणेची हत्या केली होती. किशोर मारणेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मारणे टोळीने देखील नामदेव कानगुडेला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हेगाराला न कोणती जात असते, न धर्म असतो, न कोणत्या राजकीय पक्षाचं लेबल त्याला लावणं योग्य ठरतं. गुन्हेगार हीच त्याची जात असते. या प्रकरणातील पुणे पोलिसांचा तपास या सगळ्याला पुष्टी देणार आहे. काही संघटना मात्र या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील पुणे पोलिसांचा तपास शरद मोहोळच्या हत्येची नेमकी कारणं समोर आणतोय. कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.